नमस्कार, मी डॉक्टर संगीता हिलिंग टच या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एक होमिओपॅथिक रेमेडी बघणार आहे जिचं नाव आहे ॲलियम सेपा. ॲलियम सेपा हे औषध प्लांट किंगडम पासून बनवलेलं आहे, म्हणजे वनस्पती पदार्थापासून बनवलेलं आहे. जो रेड ओनियन आपण स्वयंपाकामध्ये रोज वापरतो अशा या कांद्यापासून बनवलेलं हे औषध आहे. आणि त्याचा औषधी गुणधर्म वापरून होमिओपॅथी बऱ्याच रोगांवरती याचा उपयोग छान पद्धतीने होतो. याचा उपयोग मेनली होतो तो हेडेक, डोकं दुखणं, डोळ्यांचे आजार, नाक किंवा सर्दी आणि चेहरा किंवा तोंड न्यूरॅल्जिया आपण असं म्हणूया किंवा डोक्यापासून थ्रोट पर्यंत जे जे सिम्पटम आहेत फुफ्फुसांपर्यंत त्या सगळ्या लक्षणांमध्ये ॲलियम सेपा नावाची रेमेडी आपल्याला अतिशय उपयोगाला येते. ट्रायजेमिनल न्यूरॉल्जिया किंवा कुठल्याही प्रकारच्या न्यूरॉल्जिया जिथे हेड पासून आपल्याला एखाद्या चेहऱ्यावरच्या कुठल्याही लाईन पर्यंत दुखत असतं, खूप मोठ्या प्रमाणावर पेन लाईनने, त्यामध्ये न्यूरोलजियामध्ये ॲलियम सेपा खूप छान पद्धतीने वापरता येईल. त्याचबरोबर इरिटेशन होणं, डोळे लाल होणं याच्यासाठी सुद्धा ॲलियम सेपा खूप छान पद्धतीने वापरला जातो. मेनली याच्यामध्ये ॲलर्जिक रायनायटिस किंवा नाक गळणे, सर्दी होणे, फीवर येणे ह्याच्यासाठी सुद्धा ॲलियम सेपा खूप छान पद्धतीने ऍक्ट होतो. नाक गळतं आणि नाकातून अतिशय पाणी येतं आणि तो डिस्चार्ज हा ऍसिडिक असतो, त्याच्यामुळे नाकाचं बर्निंग होतं आणि नाक लाल सुद्धा होतं. स्पेशली लहान मुलांमध्ये बऱ्याचदा होतं आणि मग नाक चोंदत सुद्धा त्यांचं, खूप शिंका येतात, खूप पाणी येतं, डोळ्यातूनही पाणी येतं. डोळ्यातून अर्थात साधं पाणी येतं पण नाकातून ऍसिडिक पाणी येतं, त्यामुळे नाक लाल होतं. अशा केसेसमध्ये आपण ॲलियम सेपा अगदी रामबाण उपाय म्हणून वापरू शकतो. त्याचबरोबर थ्रोट इन्फेक्शन होणं, घशामध्ये काहीतरी अडकल्यासारखं वाटणं, कफ येणं अशामध्ये सुद्धा ॲलियम सेपा आपण चांगल्या पद्धतीने वापरू शकतो. त्याचबरोबर हेडेक होतो काही जणांना, वाऱ्यात फिरल्यानंतर होऊ शकतो किंवा अति विचारांनी होते, अशा वेळेला ॲलियम सेपा आपण वापरू शकतो. काही जणांना ॲलर्जी असते, म्हणजे डोळीची ॲलर्जी असते किंवा उग्र वास घेतल्यानंतर ॲलर्जी होते आणि शिंका येतात, खूप पाणी येतं, कान खाजतात, डोळे खाजतात, अशा वेळेला आपण ॲलियम सेपा नक्की वापरू शकतो. स्पेशली जेव्हा एखाद्या रूममध्ये व्यक्ती असते आणि त्या रूमच्या गरमीमुळे त्यांना नाक चोंदल्यासारखं होतं किंवा नाकातून पाणी येतं आणि इरिटेशन होतं, हेडेक होतो. अशा वेळेला बाहेर गेल्यानंतर त्यांना ओपन एअरमध्ये छान फ्रेश वाटतं. अशा लोकांमध्ये आपण ॲलियम सेपा नक्की वापरू शकतो. यामुळे आपल्याला ॲलर्जिक रायनायटिसवरती चांगल्या पद्धतीने मात करता येते. शिंका येणं, ॲसिडिक डिस्चार्ज येणं ह्याचा जो त्रास होतो, अशा लोकांमध्ये आपण जर ॲलियम सेपा 30 पोटॅन्सीमध्ये वापरलं तर नक्की त्याचा खूप छान उपयोग होतो. ही ॲक्यूट रेमेडी आहे आणि त्यामुळे आपण त्याचं 1 ते 2 दिवस नक्की रिपिटेशन करू शकतो. 1 ते 2 दिवसात पेशंटला अतिशय चांगल्या पद्धतीने बरं पण वाटू शकतो, कोणत्याही साइड इफेक्ट शिवाय. अशा पद्धतीने आपण ॲलियम सेपा तुमच्या ॲलर्जिक कंडिशनमध्ये, न्यूरॉलजिक कंडिशनमध्ये नक्की वापरा. तुमच्या होमिओपॅथिक डॉक्टरच्या सल्ल्याने वापरलं तर अतिशय चांगलं आहे हे औषध. तुम्ही याचा नक्की लाभ घेऊ शकता. धन्यवाद.